थँक गॉड यासना तू थोडी तरी हसलीस. तुला माहितीये तू ना हसताना बरी दिसतेस. म्हणजे यू कॅन कीप स्माइलिंग. ऐक ना मी जरा घरी येते आता. ओके तू फायनली घरी येतेस. असं काहीच नाही. मला माझी एक बॅग घ्यायची आहे फक्त. मी परत केडीकडेच जाणार आहे. हा यार सना तू काय एवढा रागराग करतेस. म्हणजे तू गुरु अंकलला समजून घे ना थोडं. हे बघ त्यांचाही नाईलाज झाला असेल ना. अचानक ती सगळी लोक तिथे आली आणि त्यांना कळलं नसेल काय करायचं. तू असा प्लीज तडकाफडकी निर्णय घेऊ नको ग. तू अशी वागत राहिलीस ना तर ते तुला विसरून जातील आणि त्या राधिका आंटीच्या फेवर मध्ये जातील. या मला नाही फरक पडत. आय रिअली डोंट केअर. सना तुझ्या मनात नक्की चाललंय तरी काय ग. मला सुद्धा सांगत नाहीस तू. ऍटलीस्ट मला तरी सांग ना. आय डोंट नो. ऐक ना. सर काही पाहिजे का? मी आणून देतो. मी तिकडं कामात होतो सर म्हणून. मी तुम्हाला चहा आणून देऊ का सर? नाही रघु, नकोय मला चहा. सर मग गरम कॉफी? नाही रघु, कॉफी नकोय. काही खावं प्यावंसंच वाटत नाही. इतकंच काय काही काम करावंसंही वाटत नाही. खरं तर आज येणारच नव्हतो. नाईलाजाने आलो. महत्वाची कामं उरकायची. सेम असं मला पण आज ऑफिसमध्ये यावासा फील होत नव्हतं. स्वतःला चेअर अप करत मी आले सर आज. रघु डोकेदुखीची गोळी असेल तर आण ना प्लीज. हो सर लगेच घेऊन येतो. खूप जड होत आहे. सारखा सारखा तोच विचार करून दुसरं काय होणार. कालच्या घटनेचा मीही रात्रभर विचार करत होतो. सर मला पण रात्रभर ना राधिका मॅमचा फेस दिसत होता सर. खरं आहे जेनी, काल जे काही घडलं अतिशय वाईट घडलं. गुरु सरांचं सत्य अशा प्रकारे उघडकीला आलं आणि महत्वाचं म्हणजे राधिका वहिनीने ते उघडकीला आणलं याचं जास्त वाईट वाटतं. कुठल्याही बायकोवरती अशी वेळ येऊ नये की स्वतःच्या नवऱ्याच्या चारित्र्याचा तमाशा चार लोकांमध्ये व्हावा. सर काल जे काही पण झालं ना त्याचा विचार करतोय तरी त्रास होतोय खूप. सो आय एम शुअर श्रेयस पण खूप घाबरला असेल आणि आय डोंट थिंक सो तो he'll come today. श्रेयस घाबरणं स्वाभाविक आहे, पण आपण सगळ्यांनी त्याला समजून घ्यायला हवं. काल जेव्हा तो आपल्याबरोबर आला तेव्हाच त्याचं मत आपल्या सगळ्यांना कळलेलं आहे. तेव्हा आपण सगळ्यांनी मोठ्या मनाने त्याला माफ करूया आणि सपोर्ट करूया. राईट सर. बट सर गुरु सर खूप चिडलेत ना आपल्यावर. चिडू दे ना, परवा नाही मला त्याची. आता मी फक्त राधिका वहिनींना सपोर्ट करणार. येस सर मी पण. आनंद हे बघ, तू इथे एक एम्प्लॉई आहेस, पण त्याआधी तू गुरु सरांचा मित्र आहे. इतकी वर्ष तू राधिका वहिनी आणि गुरु सरांना ओळखतो. कालच्या घटनेमुळे तुला काय वाटत असेल, किती मनस्ताप झाला असेल ते मी समजू शकतो. पण एक सांगू, यातून आपण सगळ्यांनी सावरायला हवं आणि महत्वाचं म्हणजे राधिका वहिनींना यातून सावरण्यासाठी आपण मदत करायला हवी. हो सर. आणि सर मला ना गुरुवर राग येण्यापेक्षा ना त्याच्या वाईटच जास्त वाटत. म्हणजे माझा चांगला मित्र असं वागेल अशी कल्पना सुद्धा केली नव्हती. आणि काल जेव्हा गुरु स्वतःला जस्टिफाय करत होता ना मला असं वाटलं त्याला एक खोबाडीत देतो. आनंद नाही सर खूप झालं. खूप 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 खोटेपणा झाला. आता ना मी त्याची काहीही मदत करणार नाही. वाटेल ते होऊ दे. रिलॅक्स रिलॅक्स. आनंद, अगरवाल अँड कंपनीचे डिटेल्स सगळे चेक करायचे. लक्षात आहे ना? येस सर येस. आय विल. जा, ते काम आटपून घे.
आणि हो जेनी, ते मेहता अँड कंपनीचे मेल्स येणार होते, ते आले असतील तर मला जरा बघायचे. या. राधिका, आज अथर्व जाम खुशीत दिसतोय. आत्ताच नानांकडे जाऊन आले. नाना मातीचा किल्ला बनवायला शिकवतायत दोघांना. आई भाजी राहू दे ना, मी चिरते, राहू दे. नको बकुळा मावशी, मी करते. नको कशाला? बकुळा मावशी, हे घे. अगं अगं रेवती, अगं खरंच करते ना मी. हे बघ, तू इथे अशी एकटी बसून ना तोच विचार करत राहशील. त्यापेक्षा आपणही जाऊया नानांकडे. चल. नाही, मला थांबू दे इथेच. ताई चहा करू का? आलं घालून एकदम कडक करते बघ. नाही, मला नको. काय झालं? गुरुनाथचा फोन आला होता का? आला का परत तो? ताई आता जर परत आले ना तर धुण्याच्या काठीनं बदलून काढा चांगलं. घाबरू नका बिलकुल. निर्लज्ज आहे हा. एवढं होऊनही घरी परत यायला लाज कशी नाही वाटली त्याला? काल एवढं सगळं होऊन सुद्धा यांना यांची बाजू मांडायचीच होती. माझं तर डोकंच तापलं होतं. मी यांना बोलणारच होते, तेवढ्यात अथर्व आला. काल बिचारा आजारी होता, सारखा बाबा बाबा करत होता. यांना बघितलं आणि त्यांच्याकडे गेला. खूप खुश होता तो, म्हणून मी काही बोलले नाही. हे नक्की या गोष्टीचा फायदा घेणार. असंच होतं. मुलांपुढे ना काही चालतच नाही आपलं. पण तू त्याला घरातून निघून जायला सांगा. अगं रेवती, असं कसं सांगणार? या घरावर यांचा निम्मा हक्क आहे. कायद्याप्रमाणे मी यांना घरातनं बाहेर नाही काढू शकत. जाऊ दे. हे बघ राधिका, आता ह्या पुढे ना फक्त स्वतःवर लक्ष द्यायचंय, स्वतःच्या कामावर लक्ष द्यायचंय. आणि एवढं यशस्वी व्हायचंय ना की कोणापुढेही लाचार व्हावं लागणार नाही. आणि त्या गुरुनाथ सोबत राहावं लागणार नाही. ताई समजा ठीक होईल व, काळजी नका करू. हळूहळू समजा ठीक होईल. चला, मला दुकानात निघायला हवं. मी हे आवरते आणि निघते आता. जावा तुम्ही विणघोर, मी आवडते समजा. जावा जावा, काळजी नका करू. जातो.